हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत हायड्रा फेशियल म्हणजे काय आणि ते कसे केले जाते। हा डाऊट जर तुम्हालाही असेल तर हो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तुम्ही हा शेवटपर्यंत ऐका। हायड्रा फेशियल म्हणजे काय आणि ते कसे केले जाते। हायड्रा फेशियल ऑइंटमेंट त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी पाण्याचा वापर करते। त्वचेला मॉइश्चराइज करण्याची क्षमता ही हायड्रा फेशियलला इतर सर्व त्वचेखाली असणारे घाण निघून जाण्यास मदत होते। हायड्रा फेशियल सध्याच्या सर्वात लोकप्रिय त्वचा उपचारांपैकी एक आहे। हायड्रा फेशियल ही त्वचेला आश्चर्यकारक करिता हायड्रेट करते, एक समान टोन असलेली चमकणारी त्वचा तयार करण्यास मदत करते। हायड्रा फेशियल करण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात। हायड्रा फेशियल करण्यासाठी लागणाऱ्या या अनोख्या उपकरणाचे परिणाम अगदी मायक्रोडर्माब्रेशन उपचारासारखे आहेत। या दोघांमधील फरक एवढाच आहे की ते उपचारासोबत त्वचेला हायड्रेट देखील करते। या स्किन ट्रीटमेंटचे आश्चर्यकारक परिणाम बघून अधिकाधिक लोक हायड्रा फेशियलकडे वळत आहेत। चला जाणून घेऊया हायड्रा फेशियल म्हणजे काय आणि ते कसे केले जाते। हायड्रा फेशियल म्हणजे ही एकमेव हायड्राडर्माब्रेशन प्रक्रिया आहे जे तुम्हाला ग्लोईंग आणि सॉफ्ट स्किन देते। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की त्याचा परिणाम झटपट दिसून येतो, त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल आणि तुमच्याकडे स्पा वगैरे करून घ्यायला वेळ नसेल तर तुमच्यासाठी हायड्रा फेशियल हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण ते अवघ्या अर्ध्या तासात त्वचा स्वच्छ करू शकते। हायड्रा फेशियलला मायक्रोडर्माब्रेशनची आवश्यकता नसते। त्वचेच्या मृतपेशी काढून टाकण्यासाठी ते पाण्याचा वापर करतात। हे फेशियल तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करते। हायड्रा फेशियल कसे केले जाते। हायड्रा फेशियल अनेक टप्प्यात पूर्ण केले जाते। यात व्हॅक्यूम आधारित वेदनारहित म्हणजे की पेनलेस एक्स्ट्रॅक्शन्स, हायड्रेशन, क्लिन्झिंग, एक्सफोलिएशन आणि पोषक तत्वांचे मिश्रण असते, जे स्टेप बाय स्टेप त्वचेवरती लावले जाते। हायड्रा फेशियल केल्यावर साधारण आठवडाभर चेहऱ्यावरती ओलावा टिकून राहतो, पण तज्ज्ञाच्या मते हा उपचार केवळ 25 वर्षाच्या पुढच्या महिलांनी करावा। हायड्रा फेशियलची स्टेप बाय स्टेप प्रोसेस। हायड्रा फेशियलची पहिली पायरी म्हणजे एक्सफोलिएशन, ज्यामध्ये चेहऱ्याच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स मशीनद्वारे पूर्णपणे काढून टाकण्यात येते। यानंतर चेहऱ्यावर ग्लायकॉलिक आणि सॅलिसिलिक ॲसिड पील लावले जाते। याचा वापर केल्याने चेहऱ्यावरील मुरूम किंवा डाग निघून जातात। पिलिंग हे एक अशी प्रक्रिया आहे जी चेहऱ्याच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे, त्यामुळे चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला हानी पोहोचत नाही। यानंतर चेहरा स्वच्छ करून व्हॅक्यूम एक्स्ट्रॅक्शनद्वारे फेशियल केले जाते। चौथ्या टप्प्यात अँटीऑक्सिडंट्स आणि इतर ॲसिड्स त्वचेच्या आत सिरमच्या स्वरूपात लावले जाते, यामुळे चेहऱ्यावरती ग्लो येतो। सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि यावरची आणखीन डिटेल्स, डिसॲडव्हान्टेजेस, ॲडव्हान्टेजेस सगळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती घेऊन येणार। थँक्यू।